नाटककार आणि अभिनेते मनोज जोशी यांचाही यंदा पद्म पुरस्कारांना सन्मान करण्यात आला। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी मानसी देशपांडेनं। संपूर्ण सिनेक्षेत्रासाठी आणि मराठी सिनेमासृष्टीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण ज्यांच्या अभिनयाने आपल्याला नेहमीच भुरळ पडते ते कधी कधी आपल्याला घाबरवतात, हसवतात, रडवतातही, असे मनोज जोशी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। आपल्यासोबत मनोज जोशी सर आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांची भावना जाणून घेऊया। निश्चित माझा आनंद गगनात मावेनासा होता। त्या क्षणी मी अवाक होतो आणि माझ्या जीवनाचा सगळा चित्रपट माझ्या नजरेसमोरून गेला। माझा संघर्ष, माझा उमेदवारीचा काळ आणि आनंद अशासाठी होतो की बाकी सगळे अवॉर्ड श्रेष्ठच असतात, कुठलाही छोट्यात छोटा अवॉर्ड सुद्धा श्रेष्ठच असतो, पण पद्मश्री हा सन्मान जो आहे तो पद्म अवॉर्ड हा राष्ट्रानं दिलेला सन्मान आहे आणि तो ह्या देशाच्या कुठल्याही नागरिकासाठी, माझ्यासारख्या कलाकारासाठी तो खूप 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 मोठा सन्मान आहे आणि राष्ट्रानं दिलेला सन्मान आहे, त्यामुळे त्याचं वर्णन नाही करू शकत। अशी कुठली एखादी आठवण आहे जी प्रामुख्याने जाणवली की जेव्हा ही बातमी तुम्हाला समजली? मला सर्वप्रथम आठवलं 2001 मध्ये मला झाला होता ब्लड क्लॉट झाला होता आणि त्याच्या काही दिवस अगोदर माझा चाणक्य नाटकाचा प्रयोगही झाला होता आणि मी जवळजवळ 1-1.25 महिना लीलावती हॉस्पिटलमध्ये होतो आणि मला भेटायला येणारे नाटकातले प्रेक्षक, माझे सगळे मित्र, म्हणजे असं वाटत होतं की इथे आता परत काही मी उठणार नाही याच्यातून आणि इट वॉज माय रिबर्थ। तो प्रसंग काही नाटक बघणाऱ्या प्रेक्षकांनी, जो माझा रेग्युलर माझं नाटक बघायला येणारा प्रेक्षक होता, त्यांनी काही देवळात मानता पण ठेवली होती, म्हणजे ज्याला आपण नवस म्हणतो, तो नवस फेडायला मला घेऊन गेले। मी जेव्हा बाहेर आलो, मला वाटतं 1 वर्ष मी झोपून होतो। तो दिवस मला आठवला। ते डॉक्टर्स जे मला ट्रीट करत होते ते रेग्युलर थिएटरवर होते। तर नाटकाचं सामर्थ्य काय असतं आणि मला नाटकाने जगवलं, मला नाटकानं मृत्यूच्या दारातून ओढून आणलं, परत जिवंत केलं। सर, एका कलाकाराची किंवा अभिनेत्याची कुठे वाटचाल सतत सुरूच असते जोपर्यंत काम त्यांचं सुरू असतं, पण आता यापुढे तुमच्या कलेचा, तुमच्या अभिनयाचा टप्पा तुम्ही कसा बघता? म्हणजे पद्मश्री हा एक तुमच्यासाठी सन्मानाचा एक सन्मान झाला, जसे अनेक पुरस्कार तुम्हाला यादी मिळालेत, पण यापुढचा टप्पा तुम्ही कसा बघता? निश्चित कुठलाही सन्मान मिळाल्यानंतर तुमची एक कलाकार म्हणून, एक या देशाचा नागरिक म्हणून तुमची जबाबदारी खूप वाढते, ती कमी होत नाही। म्हणजे आहे त्यापेक्षा आणखीन काही जास्त, जोपर्यंत माझ्या शरीरात ताकद आहे, जोपर्यंत इच्छाशक्ती दांडगी आहे, तोपर्यंत चांगल्या कृती करण्याचा प्रयत्न अवश्य करीन। या वर्षी, या एखाद वर्षामध्ये विवेकानंद आणि वल्लभभाई पटेल या 2 पात्रांवर, म्हणजे विवेकानंद आणि यूथ असा एक प्रयोग मी करतोय की आजचं यूथ आणि विवेकानंद यांचं संभाषण, तो एक प्रयोग आहे। नाटक, फिल्म्स सुरूच आहेत, म्हणजे अविरत आहेत, त्या आपण करतोय। गुजरातीत फिल्म करतोय, मराठी करतोय, हिंदी करतोय, तिन्ही भाषेत, तिन्ही माध्यमांमध्ये असंच ईश्वराला प्रार्थना करतो आणि रसिक प्रेक्षकांनी, ज्यांनी माझ्यावर भरपूर प्रेम केलं आजपर्यंत, ज्यांच्या प्रेमामुळे मला प्रत्येक रोल करताना अगदी 100% देण्याची जी माझी जी वृत्ती आहे, ती तुमच्या प्रेमामुळं ती पुढे गेलेली आहे। तर ती अशीच तुमचं प्रेम माझ्यावर सतत राहू द्या आणि मी माझ्या प्रत्येक पात्रामध्ये, प्रत्येक रोलमध्ये, प्रत्येक कृतीमध्ये माझा 100% 100% देण्याची शक्ती मला तुमच्या प्रेमाच्या आशीर्वादाने आणि ईश्वर कृपेने लाभो, हीच माझी
तुमचं खूप खूप अभिनंदन हा सन्मान तुम्हाला घोषित झाल्याबद्दल आणि तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामन राजेश बिडकरसह मानसी देशपांडे, ABP माझा, पुणे.